संसदेचं विशेष अधिवेशन जे होणार आहे त्या अधिवेशनामध्ये जर का केंद्र सरकारने ऑफिशियली इंडिया या नावाऐवजी इथून पुढे भारत याच नावाचा प्रयोग केला जाईल असं जर का केलं तर पाकिस्तान युनायटेड नेशन्समध्ये इंडिया या नावावरती क्लेम करू शकते असा एक मेसेज व्हायरल होताना दिसतोय। आणि याला निमित्त ठरलेलं आहे G20 साठी डिनर इन्व्हिटेशन जे दिलं गेलेलं आहे ते। या डिनर इन्व्हिटेशनमध्ये प्रेसिडेंट ऑफ इंडिया याच्या ऐवजी प्रेसिडेंट ऑफ भारत हा शब्द प्रयोग झाला आणि चर्चा सुरू झाली की या संसदेच्या विशेष अधिवेशनामध्ये इंडिया किंवा भारत याच्या ऐवजी फक्त भारत म्हणण्याचा प्रस्ताव पारित केला जाईल आणि इथून पुढे रिपब्लिक ऑफ इंडिया याच्या ऐवजी रिपब्लिक ऑफ भारत असा ऑफिशियली शब्दप्रयोग केला जाईल। आता याच मुद्द्याला धरून आपल्या इथे जोरदार वादविवाद आणि आरोप प्रत्यारोप सुरू आहेत आणि याच्यामध्ये पाकिस्तानने उडी घेतलेली आहे। आता तिथल्या मीडिया रिपोर्ट्सचं जर का आपण इथे बघितलं, मीडिया रिपोर्ट जर का त्यांचे बघितले, त्यांनी असा दावा केलेला आहे की पाकिस्तान युनायटेड नेशन्समध्ये इंडिया या नावावरती क्लेम करू शकतो। इतिहासाची पुस्तकं जर का आपण वाचली तर आपल्या लक्षात येईल की जिना यांचा तेव्हा सुद्धा स्वतंत्र भारताच्या इंडिया या नावावरती आक्षेप होता आणि या इंडिया नावावरती त्यांचा स्वतःचा क्लेम होता। एकूणच विषय काय आहे हे आज आपण सविस्तर मध्ये समजून घेऊयात। जिनांचा इंडिया नावावरती आक्षेप असण्यामागची कारणं जाणून घेऊयात आणि पाकिस्तानच्या मीडियाचं सध्याचं म्हणणं काय आहे याच्यावरती सुद्धा आपण प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करूयात। नमस्कार, मी अरुण राज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो। काल आपण भारतीय राज्यघटनेतील कलम 1 याच्यातील इंडिया दॅट इज भारत याची सविस्तर मध्ये माहिती घेतलेली आहे। घटना समिती जी स्वतंत्र भारतासाठी घटना बनवत होती त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली बनलेल्या कच्च्या मसुद्यातील प्रत्येक कलमावरती कलमवार चर्चा करून घटना भारतीय जनतेने स्वतःप्रती अर्पित केल्याचं म्हटलेलं आहे। आता घटना कोणासही इंडिया म्हणण्याची सक्ती करत नाही आणि कोणालाही भारत म्हणण्यापासून रोखत नाही। यासोबतच सुप्रीम कोर्टाने सुद्धा वेळोवेळी हा मुद्दा स्पष्ट केलेला आहे की ज्याला इंडिया म्हणायचं आहे तो इंडिया म्हणू शकतो आणि ज्याला भारत म्हणायचं आहे तो भारत म्हणू शकतो, कारण की घटनेमध्ये स्पष्ट उल्लेख आहे पहिल्याच कलमामध्ये इंडिया दॅट इज भारत। तरी सुद्धा आपल्या इथं अचानकच चर्चा सुरू झाली की ऑफिशियली आता नाव असणार आहे फक्त भारत असं। यातच साऊथ एशिया इंडेक्सने ट्विट केलेलं आहे, पाकिस्तानमधला मीडिया आहे, की पाकिस्तान मे ले क्लेम ऑन नेम इंडिया इफ इंडिया डिरेकग्नाइजेस इट ऑफिशियली ॲट UN लेवल। आता हे ट्विट सध्याच आहे ज्याच्यानुसार जर का युनायटेड नेशन्समध्ये भारताने हे स्पष्ट केलं की इथून पुढे आम्ही इंडिया या नावाला डिरेकग्नाइज करतोय आणि भारत हेच नाव आमचं ऑफिशियली असणार आहे, तर पाकिस्तान इंडिया या नावावरती क्लेम करेल असं हे ट्विट आहे। पण पाकिस्तानमधले जर का जुने क्लेम बघितले किंवा त्यांचे जे जुने राष्ट्रवादी माणसं आहेत त्यांचे जर का आपण क्लेम बघितले तर त्यांनी कायमच इंडिया या नावावरती आमचा हक्क आहे हे म्हटलेलं आहे, कारण की इंडस रिजन किंवा इंडस व्हॅली जी आहे त्याच्यावरूनच नाव पडलेलं आहे इंडिया आणि ही इंडस व्हॅली आजच्या दिवशी पाकिस्तानामध्ये आहे, भारतामध्ये नाही। आता हे असं जरी पाकिस्तानचं किंवा तिथल्या मीडियाचं म्हणणं असलं तरी सुद्धा केंद्र सरकारकडून ऑफिशियली भारताचं नाव ऑफिशियली फक्त भारत असेल या संदर्भातलं कोणतंही स्टेटमेंट हा व्हिडिओ बनवेपर्यंत आलेलं नाही। शशी थरूर यांनी सुद्धा त्यांच्या ट्विटमध्ये दावा केलेला आहे की इवन जिना ऑब्जेक्टेड टू द नेम इंडिया सिन्स इट इम्प्लाइड दॅट अवर कंट्री वॉज द सक्सेसर स्टेट टू द ब्रिटिश राज अँड पाकिस्तान अ सिसिडिंग स्टेट। म्हणजे ब्रिटिश इथून गेल्यानंतर भारत जो आहे किंवा इंडिया जे आहे यांचीच पुढे सत्ता कायम राहिलेली आहे आणि या भारतापासून फुटलेला भाग म्हणजे पाकिस्तान असं त्यांना या ट्विटमध्ये म्हणायचं आहे। आणि याच्यातूनच असा आरोप केला जातोय की आपल्या देशाच्या इंडिया या नावाला विरोध करणं ही मूळ पाकिस्तानची स्ट्रॅटेजी होती पाकिस्तानचा जन्म झाल्यापासूनची। आता हे काय आहे थोडंसं डिटेलमध्ये सांगतो। पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांना स्वतंत्र मुस्लिम राष्ट्र हवं होतं आणि त्याचं नाव पाकिस्तान असेल हे त्यांचं ठरलेलं होतं आणि स्वतंत्र पाकिस्तानची चर्चा केलेली नसल्यामुळेच त्यांनी कॅबिनेट मिशन जे आहे त्याला सुरुवातीला नाकारलेलं सुद्धा होतं।
पाकिस्तानमधील पाक याचा अर्थ होतो प्युअर, लँड ऑफ प्युअर म्हणजेच पाकिस्तान. आणि जिना यांना पूर्ण कल्पना होती की अखंड भारत म्हणा किंवा ब्रिटिश इंडिया म्हणा किंवा ओरिजिनल इंडिया याच्यातून पाकिस्तानची निर्मिती होणार आहे, त्यामुळे त्यांच्या देशाचा आणि इंडियाचा काही संबंध नसावा आणि याबाबत ते आग्रही सुद्धा होते. इंडिया अ हिस्ट्री या पुस्तकामध्ये इतिहासकार जॉन के यांनी असा दावा केलेला आहे की जिना प्रेफर्ड द न्यूली कॉइंड अँड व्हेरी इस्लामिक साऊंडिंग ॲक्रोनिम दॅट इज पाकिस्तान. म्हणजे थोडंसं इस्लामिक नावाकडे जाणारं पाकिस्तान हे नाव त्यांनी प्रिफर केलेलं आहे असं या पुस्तकात दावा केलेला आहे. स्वतःच्या नावाचं म्हणजे त्यांच्या देशाचं नावाचं जिना यांनी फिक्स केलं की बाबा पाकिस्तान हे नाव असेल. त्यांच्यापुरता तर तो विषय संपलेला होता किंवा संपायला हवा होता, पण त्यांनी अशी बाजू लावून धरली की स्वतंत्र भारताचं नाव इंडिया नसावं, मग काय असावं तर हिंदुस्थान असावं हे त्यांनीच सुचवायला सुरुवात केलेली होती. के यांच्याच पुस्तकातील दाव्यानुसार जिना यांचा असा समज होता की भारत, स्वतंत्र भारत किंवा स्वतंत्र पाकिस्तान कोणीही ब्रिटिश टायटल जे आहे इंडिया हे वापरणार नाही आणि याच्यामुळे ते निश्चिंत होते आणि तो त्यांचा गोड गैरसमज होता. पण नंतर त्यांना त्यांची चूक समजली ज्या वेळेस लॉर्ड माउंटबॅटन यांनी नेहरूंची डिमांड स्वीकारली. नेहरूंची डिमांड काय होती तर भारताचं नाव इंडिया राहील ही. आणि या पुस्तकात असा सुद्धा उल्लेख केलेला आहे की अकॉर्डिंग टू माउंटबॅटन जिना वॉज ॲब्सोल्युटली फ्युरियस व्हेन ही फाउंड आउट. म्हणजे ज्या वेळेस त्यांना हे लक्षात आलं की नेहरूंनी ही डिमांड केलेली आहे की भारताचं नाव इंडिया असेल आणि माउंटबॅटन यांनी त्याचा स्वीकार केलेला आहे, हे कळाल्यानंतर जिना जे आहे ते पूर्णपणे संतप्त झालेले होते आणि याचे रेफरन्स तुम्हाला त्या पुस्तकामध्ये मिळू शकतात. जिना यांनी भारताचे फर्स्ट गव्हर्नर जनरल लॉर्ड माउंटबॅटन यांना लिहिलेल्या एका पत्रामध्ये कंप्लेंट केलेली आहे की द नेम इंडिया इज मिसलिडिंग अँड इंटेंडेड टू क्रिएट कन्फ्युजन. म्हणजे हे नाव मिसलिडिंग आहे आणि एका पद्धतीचं कन्फ्युजन व्हावं म्हणून हे नाव स्वीकारलेलं आहे. आणि याच्यातून हेच लक्षात येते की जिना यांचा इंडिया नावाला विरोध होता आणि त्यांना हे ह्याच्यातून स्पष्टपणे दिसत होतं की इथून पुढे पाकिस्तान हा भारतातून फुटून निघालेला भाग आहे, हीच आपली ओळख राहणार आहे, म्हणूनच ते इंडिया या नावाला विरोध करत होते. आता जिना यांच्याविषयी एक आरोप सातत्याने होताना दिसतो बघा की जिना जे आहे ते मुळातच असमाधानी माणूस होते. त्यांच्या चुकीच्या भूमिकेमुळे म्हणा किंवा त्यांच्या चुकीच्या आग्रहामुळे म्हणा फाळणी नाईलाजाने सर्वांना स्वीकारावी लागली. ज्यांचा विरोध होता त्यांना सुद्धा ती स्वीकारावी लागली आणि फाळणी मान्य झाल्यानंतर पाकिस्तानला अपेक्षेपेक्षा खूपच कमी भूभाग मिळाला म्हणून ते नाराज होते. पण खरा धोका त्यांना वाटायचा तो म्हणजे पाकिस्तान बिकमिंग सबऑर्डिनेट टू इंडिया. म्हणजे इंडियाचा छोटा भाऊ किंवा इंडियापेक्षा दुय्यम भूमिका पाकिस्तानला घ्यावी लागेल हा त्यांना धोका वाटायचा आणि तसं झालं सुद्धा आणि ते खरंच ठरलं. इंडस व्हॅलीवरून इंडिया नाव पडलं हे मान्य केलं तरी सुद्धा इंडिया हे नाव भारताचंच आहे आणि पाकिस्तान हा भारतापासून फुटलेला भाग आहे, हीच जगभर सर्वसामान्य धारणा आहे. आणि म्हणूनच जिना भारताला इंडियाऐवजी हिंदुस्थान हे नाव द्यावं असं सुचवत होते, ज्याच्यातून हे लक्षात येईल की हे एक स्वतंत्र राष्ट्र झालेलं आहे आणि याच्यातून धार्मिकता सुद्धा त्या देशाची लक्षात येते, धार्मिक आयडेंटिटी लक्षात येते असं त्यांना वाटत होतं. पण नेहरू आणि घटना समिती यांच्या समय सूचकतेमुळे आपण धार्मिक आयडेंटिटी नाकारून सर्व धर्म संभाव ही आपली आयडेंटिटी जपली आणि इंडिया दॅट इज भारत याचा स्वीकार केला. आणि आज जगभर पाकिस्तानची ओळख भारतापासून किंवा इंडियापासून तुटलेला फुटलेला भाग हीच आहे आणि तेच त्यांना नको होतं. एक फॅक्ट तुम्ही सुद्धा चेक करू शकता की माउंटबॅटन यांचा सुद्धा मुस्लिम लीगवरती आणि एकूणच पाकिस्तानच्या निर्मितीवरती, पाकिस्तानच्या कन्सेप्टवरती विश्वास नव्हता. यामुळे आपल्यापुरतं जर का बोलायचं म्हटलं तर आत्ता ह्या क्षणी भारत म्हणा किंवा इंडिया म्हणा दोन्हीही एकच आहेत आणि त्यातल्या इंडियाची ब्रँड व्हॅल्यू ही बनायला शतकं लागलेली आहेत आणि त्या संदर्भातलं ट्विट शशी थरूर यांनी सुद्धा केलेलं आहे. आणि पाकिस्तानला सुद्धा भरीव असं काही इतक्या वर्षामध्ये करता आलेलं नाहीये, ते करू शकत नाहीयेत. मग इंडिया या नावावरती क्लेम करून या ब्रँड व्हॅल्यूचा फायदाच त्यांना घ्यायचा आहे हे याच्यातून स्पष्टपणे आपल्याला दिसतंय. आता तुम्हाला ही माहिती जर का आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला थोडं विसरू नका. धन्यवाद.